चला पंचांना विनंती आहे, 8 मॅचेस खेळवणे बाकी आहेत. ओव्हर आउट मध्ये कमी करत असाल तर ते बघा, डिसिजन घ्या. चला यानंतर समालोचन करतील अर्णव आदेश वासावे. नवीन नाव, नवीन चेहरा, नवीन ओळख, डोर्लेकर वाडीचा. आम्ही व्हॉइस ऑफ हॅलो हा काहीतरी हलताय. तर डोर्लेकरवाडी, व्हॉइस ऑफ डोर्लेकरवाडी आपल्याला सर्वांना माहिती आहे, भक्तराज मळेकर यांनी नाव आपलं नावाजलंय खारवी समाजामध्ये. आणि पण आता मात्र उगवता तारा आहे. त्या आसमंतामध्ये अनेक तारे असतील, परंतु एक नवीन तारा इथून उगवलाय. त्याचं नाव आहे अर्णव आदेश वासाबे. छोटा योगेश धन्यवाद योगेश खडपे सर. आर्यन मळेकर कुठे असेल तर त्यांनी पॅव्हलियन मध्ये या. चालू असलेला सामना वरवडे विरुद्ध पुन्नगर. नक्कीच परवा या माराची स्थिती असेल. तिन्ही टीमला नक्कीच सुकेश जर विकेट काढला तर प्रजित आडवेकर याच्याकडून 500 रुपये नक्कीच प्राइज ऑन झालाय. यावेळेला सिद्धेश आडवेकर याच्याकडून 500 रुपये. आणि यावेळेला नक्कीच नो चेंडू, परंतु ब्लॉकआउटचा चेंडू होता. त्या ब्लॉकआउटच्या चेंडूवरती नक्कीच विफलाशित झाला होता, परंतु त्यावेळेला पंचांनी करार दिला. नक्कीच नो चेंडू. यावेळेला संधी निर्माण झाली होती. प्राइज ऑन 500 रुपये नक्कीच विकेट प्राप्त करायची आहे. यावेळेला 500 रुपये आपल्याला मिळतील. नक्कीच विकेट प्राप्त झाली होती, परंतु संधी मिळाली नो चेंडूची. पुन्हा एकदा त्याच प्रकारे नो चेंडू. यावेळेला सुकेश थोडासा गडबडलाय. नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत होता, परंतु यावेळेला गडबडलाय, थोडासा घाबरलाय, परंतु नक्कीच चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. धावसंख्या 6 धावा. अजून 3 चेंडू बाकी असतील. या 3 चेंडूवरती पाहिलं जाईल किती धावा जोडल्या जाते. चेंडू पुन्हा एकदा 9 चेंडू. यावेळेला चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होता, परंतु 9 चेंडूचा फायदा नाही घेतलाय. नक्कीच निर्धाव चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारे 9 चेंडू, परंतु रनआउटची संधी आणि बाद झालाय. यावेळेला फलंदाज बाद. नो चेंडू आणि नक्कीच त्यावरती एक विकेट प्राप्त झाले. वरवडे वरवडे संघाकडून एक फलंदाज गारद झाला. यावेळेला चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो, परंतु नक्कीच गोलंदाज गडबडतो. 9 चेंडू फेकतो, त्यावरती विकेट प्राप्त झाले. नवीन फलंदाज यावेळेला सुजल मस्त करते. नक्कीच फटका चांगला. चेंडू सीमा पार. 4 धावा. धावसंख्या 12 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडले गेलेत. स्ट्राईक वर तसे समीर. यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका. चेंडू सीमा पार. 4 धावा. हा दुसरा फटका. आता दोन्ही चेंडूवरती 4-4 एकूण 8 धावा जमवले गेलेत. आपल्या संघासाठी नक्की चांगल्या प्रकारे सुरेख फलंदाजी करतोय तो म्हणजे समीर. वन मॅन आर्मी आपल्या संघासाठी. यावेळेला नो चेंडू. त्यावरती प्रहार केला आहे ना की चेंडू जाईल सीमा पार. 4 धावा. एकूण 5 धावा. यावेळेला बोनस मिळालाय 5 धावांचा.
पुढची चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे मोठे फटके मारण्यामध्ये माहीर असतो तोच समीर यावेळेला आक्रमक ठरलाय. नक्कीच चांगल्या प्रकारे यावेळेला फलंदाजी करतोय. धावसंख्या 25 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन गोलंदाज यावेळेला पाहायला जाईल. गोलंदाज नाव सांगायचंय. गोलंदाजी मार्क वरती मंगेश यावेळेला नक्कीच पहिला चेंडू फेस केलाय परंतु पहिल्या चेंडूचा फायदा घेतलाय. चेंडूचा सीमारेषा पार 4 धावा. यावेळेला चांगल्या प्रकारे फटकेबाजी करतोय. नक्कीच सुजल आपल्या संघासाठी पहिल्या चेंडूचा फायदा घेतलाय. यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू अडवला गेलाय सुकेशच्या माध्यमातून. नक्कीच डॉट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मंगेश ओव्हर द विकेटने यावेळेला गोलंदाजी करतोय परंतु पुन्हा एकदा डिक्लेरेशन एक धाव नक्कीच जोडली जाईल आपल्या संघासाठी. 3 चेंडू झाले. पुन्हा एकदा अजून 3 चेंडू बाकी असतील. मंगेश याचे अजूनही 5 धावा खर्च केले. त्या 5 धावा नक्कीच आपल्या संघासाठी मोलाच्या ठरतील. पुन्हा एकदा पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने गोलंदाजी करतोय. यावेळेला नक्कीच मोठा फटका चेंडू सीमारेषा पार 4 धावा. चांगल्या प्रकारे फलंदाजी सुजल्याची नक्कीच आक्रमक ठरतोय. यावेळेला फटकेबाजी करतोय. चेंडू सीमारेषा पार दवडतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मंगेश यावेळेला मोठा फटका पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावा. यावेळेला सलगचा दुसरा चेंडू त्यावरती 2 चेंडूवरती 2 फटके जोडले गेलेत. 2 चेंडू यावेळेला करार दिला गेलाय. नक्कीच या चेंडूचा फायदा घेतलाय. पुन्हा एकदा त्याच प्रकारे 30 फलंदाजी आणि मोठा फटका यावेळेला चेंडू सीमारेषा पार पुन्हा एकदा 4 धावा. एक चेंडू शिल्लक असेल. एका चेंडूचा फायदा यावेळेला पुन्हा एकदा त्याच प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. षटक संपतोय. धावसंख्या धावसंख्या झाली 43 धावा. दुसरे षटक संपले. अजून 2 षटक बाकी असतील. या 2 षटकाचा फायदा कोणत्या प्रकारे घेतला तर यावेळेला पाहायला जाईल. कारण गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विनायक यावेळेला गोलंदाजी मार्क वरती नक्कीच पहिला चेंडू विनायकच्या माध्यमातून आणि पहिल्या चेंडूचा फायदा घेतलाय. चेंडू सीमारेषा पार 4 धावा. यावेळेला चौकारांची आतिषबाजी होते. दोन्ही फलंदाजांकडून नक्कीच आक्रमक ठरता. यावेळेला ग्राउंड शॉट पद्धतीचा फटका नक्कीच एक चिकीदान घेतलाय. यावेळेला धावसंख्येत बदल. धावसंख्या 48 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडले गेले. 2 चेंडू झाले. 4 चेंडू बाकी असतील. विनायक राऊंड विकेटने मारा करतोय. यावेळेला चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. पुढच्या चेंडू पुन्हा एकदा पाहायला जाईल कोणत्या प्रकारची गोलंदाजी यावेळेला नक्कीच डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. 3 चेंडू झाले. 3 चेंडू बाकी असतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला चांगला फटका आहे. मोठा फटका आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावा. धावसंख्या 52 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. नक्कीच संघाचं अर्धशतक प्रगती फलकावरती लागलंय. चेंडू पुन्हा एकदा यावेळेला नक्कीच 4 चेंडू झाले परंतु हे 4 चेंडू पाहायला जाईल कोणत्या प्रकारचे ठरतील. कारण 2 चेंडू अजूनही बाकी असतील. या षटकातील अंतिम 2 चेंडू अजून 1 षटक बाकी असेल. पुढचा चेंडू यावेळेला पुढचा खेळण्याचा प्रयत्न नक्की चेंडू जाईल पुन्हा एकदा सीमारेषा पार 4 धावा. या षटकामध्ये अजून 3 चौकार खेचले गेलेत. 1 डॉट बॉल त्यानंतर 1 धाव सुद्धा चिकीदान घेतली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 9 चेंडू. यावेळेला चांगल्या प्रकारे गोलंदाजी करत होता परंतु 9 चेंडू एक अतिरिक्त धाव जोडली जाईल. एक धावेवरती समाधान. धावसंख्या 57 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडले जात आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विनायक. नक्कीच चांगला चेंडू होता. डिक्लेरेशन 22च्या रूपात एक धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्या 58 धावा. 18 चेंडूचा गेम झालाय. धावसंख्या 58 धावा. अजून 6 चेंडू बाकी असतील. या 6 चेंडूवरती पाहायला जाईल किती धावा जोडले जातील.
यानंतर होणार सामना दत्तपूर्वज कासारवेली विरुद्ध आयडियल पडवे. दोन्ही संघामध्ये होणार आहे. तर त्वरित आपण टॉस साठी यायचंय. आयडियल पडवे आणि दत्तपूर्वज कासारवेली. गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्क वरती कैलास कैलासच्या माध्यमातून नक्कीच लेग ब्रेक वापरलाय, परंतु ते डिक्लेरेशन एक डाव खेळली जाईल. अंतिम षटक प्रगती फलकावरती चालू आहे. स्कोर कार्ड वरती अंतिम षटक. पहिला चेंडू यावेळेला प्रारंभ झाला. एका धावेची नक्कीच यावेळेला खेळ केले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमाशा पार. 4 धावा नक्कीच या ओव्हरचा आलेला पहिला चौकार. पुढचा चेंडू यावेळेला नो चेंडूचा फायदा घेतलाय. चेंडू जाईल सीमाशा पार. 4 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या 68 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लाभला गेला. 9 चेंडूचा फायदा घेतलाय. नक्की 4 धावा सलगचा दुसरा चौकार समीरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. समीर आणि सुजल यावेळेला चांगल्या प्रकारे फलंदाजी करत होते. यावेळेला नक्कीच 5 झाला. रनआउटवर 5 परतावं लागेल समीर याला. नवीन फलंदाज कोणी येईल या वेळेला पाहायला जाईल. यावेळेला आदेश आलाय. नक्कीच अजूनही 2 चेंडू बाकी असतील. या 2 चेंडूवरती अंतिमचे या इनिंगचे 2 चेंडू. धावसंख्या खूपच धावफलकावरती लागली गेले. यावेळेला डॉट बॉलची सांगता करावी लागेल. नक्की चेंडू पुन्हा एकदा जाईल सीमारेषा पार. 4 धावा. धावसंख्या झाली 72 धावा. अजून एक चेंडू शिल्लक असेल या इनिंगचा. अंतिम चेंडू. धावसंख्या 72 धावा स्कोर कार्ड वरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नक्कीच चांगला फटका आहे, परंतु एक डाव नक्कीच डिक्लेरेशनच्या रूपात जोडली जाईल. षटक संपतोय. धावसंख्या धावसंख्या झाली 73 आणि 74 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे RO11 पूर्णगावी संघासमोर. चला लगेचच क्षेत्ररक्षण करून घ्या वरवडे संघ. यानंतर होणारा सामना आयडियल पडवे विरुद्ध दत्तपूर्वज कासारवेली. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल कृपया टॉस साठी कॉम बॉक्स मध्ये या. आपल्याला विनंती असेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या वरवडे संघ. पंचांना विनंती असेल लगेच सामन्याला सुरुवात करा. 74 धावांचं आव्हान असेल यावेळेला. ते आव्हान कशा प्रकारे पार केले जाईल. 24 चेंडू 74 धावा. यावेळेला नक्कीच चांगल्या प्रकारे फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. सुकेश याच्यासाठी पुन्हा एकदा प्राइज ऑन झालाय. 3 चौकार आणि 100 रुपयांचा प्राइज असेल. सॉरी 500 रुपयांचा प्राइज असेल. नक्कीच यावेळेला पहिला चेंडू एक्स्ट्रा रुपयात धावसंख्या नक्कीच जोडली जाईल. एक धाव यावेळेला जोडली जाईल.
स्ट्राईक वरती सुकेश गोलंदाज यावेळेला आतेश आहेत ना तो मग कोण सांग लवकर. गोलंदाजी मार्क वरती दिनेश नक्कीच यावेळेला चांगला फटका आहे परंतु चेंडू अडवला गेला यावेळेला आपल्या संघासाठी 4 धावा सेव्ह केल्यात. नक्कीच सलग हा दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीने फेकला गेला. एक अतिरिक्त त्यावरती 2 चेंडू निर्धाव नक्कीच भरून काढलेत आणि यावेळेला नक्कीच परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला जावं लागेल. सुकेश याला नवीन फलंदाज यावेळेला पाहायला जाईल. कोणता फलंदाज येईल जर कोणाचा मोबाईल हरवला असेल तर नक्की सांगा. कमिटीकडे मोबाईल भेटला गेलाय जमा झालाय. पुन्हा एकदा दिनेश तयार असेल. नक्कीच एक विकेट प्राप्त झाली परंतु दुसरी विकेट यावेळेला मिळाली का नक्कीच पाहायला जाईल. वर झाली परत विकेट त्यांची नाव ना फलंदाज नक्कीच परतलाय. दुसरी विकेट प्राप्त झाली आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी दिनेशाची नक्कीच दुसरी विकेट प्राप्त केले. नवीन फलंदाज यावेळेला पाहायला जाईल. कोणता फलंदाज हे नाव काय बघतायला निळकंठ रोहिदास यावेळेला स्ट्राईक वरती असेल. नक्कीच चांगल्या प्रकारे खेळण्याचा प्रयत्न आहे रोहिदासचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय परंतु यावेळेला फलंदाज सुद्धा चांगल्या प्रकारे खेळतोय खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु पुन्हा एकदा त्याच प्रकारे तीच गोलंदाजी वापरली गेली आहे का पाहायला जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुरेख प्रकारे फटका आहे परंतु चेंडू मैदानामध्ये अडवला आहे. धावा संख्या फक्त आणि फक्त 2 धावा. षटक संपलंय. धावा संख्या 2 धावा. नवीन षटक यावेळेला पाहायला जाईल. कोणता गोलंदाज घेऊन येईल तो 73 धावा 74 धावांचं लक्ष असेल यावेळेला. ते लक्ष पार करण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल. धावा संख्या झाली 2 धावा. फक्त आणि फक्त 2 धावा. अजूनही 72 धावांची गरज. पुढचा चेंडू यावेळेला चांगला फटका आहे परंतु चेंडू मैदानामध्ये कोणतीही धाव नाही आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका आहे परंतु चेंडू मैदानामध्ये सलगचा हा दुसरा चेंडू निर्धाव पद्धतीने फेकला गेला आहे. यावेळेला अजूनही कोणताही चौकार आला नाही आहे. चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय परंतु यश काय प्राप्त होत नाही आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला चांगल्या प्रकारे फटका सुजवला आहे परंतु चेंडू पुन्हा एकदा मैदानामध्ये डॉट चेंडू सलगचा हा 14 चेंडू निर्धाव पद्धतीने फेकला गेला आहे. पुढचा चेंडू यावेळेला पाहायला जाईल. राऊंड विकेटने मारा करतोय सुजल परंतु नक्कीच चांगल्या प्रकारे चिरपाट तंबूच्या आश्रयाला नवीन फलंदाज यावेळेला विवेक आता जो मोबाईल भेटला तो सुखरूप दिलेला आहे तरी मंडल यांचा आभारी आहे. यावेळेला नक्की सुजल याच्या माध्यमातून मेडन ओव्हर फेकली जाते. त्याच प्रकारे रनआउट स्वरूपात 1 विकेट. चांगल्या प्रकारे गोलंदाजी आपल्या संघासाठी मेडन ओव्हर. अंतिम षटक यावेळेला आदेश पावरी. नक्कीच चांगला चेंडू होता. यावेळेला राऊंड विकेटने मारा करतो आदेश परंतु फलंदाजाला काय सूर्य सापडत आहे. आता मात्र गॅप सोडली आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावा. एक षटक झाल्यानंतर नक्कीच चौकार आलाय. यावेळेला प्रारंभ केलाय चौकाराचा या षटकामध्ये. चेंडू पुन्हा एकदा चेंडू जाईल का सीमारेषा पार. 4 धावा.
धावसंख्या फक्त आणि फक्त 10 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जोडले गेले. तिसरे षटक प्रगती पथावरती चालू आहे. पाहायला जाईल त्या षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा रूपात धावसंख्या 11 धावा पंचांच्या माध्यमातून दोन समांतर एक अमांतर. पुन्हा एकदा चांगला फटका होता. गोलीच्या वेगाने गेला परंतु क्षेत्ररक्षक होता तिथे चेंडू अडवला गेला आणि कोणती धाव नाही. नक्कीच धावसंख्येत कोणताही बदल नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहिले जाईल. त्यावेळेला चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक दाखल आहे पॉइंट वरती चांगल्या प्रकारे. नक्कीच षटकाची सुरुवात केली होती परंतु यावेळेला यश प्राप्त झालं. आदेश याला नक्कीच आदेशने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला जाईल आणि यावेळेला नक्कीच डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी धावसंख्येत बदल. धावसंख्या 12 धावा अंतिम षटक यावेळेला पाहायला जाईल. कोणता गोलंदाज घेऊन येईल तो अंतिम षटक. गोलंदाजी मार्क वरती आलाय तर म्हणजे समीर. यावेळेला नक्कीच चांगला चेंडू आहे. पाहायला आदळलाय परंतु कोणती धाव नाही. यावेळेला सुखरूप असेल गोलंदाज. अजूनही 5 चेंडू बाकी असतील. 5 चेंडू यावेळेला पाहायला जाईल कोणत्या प्रकारची गोलंदाजी केली जाईल. नक्कीच आपला संघ पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जाईल का. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समीर तयार असेल. राऊंड विकेटने मारा करतो. यावेळेला क्लीन बॉल चाललाय. विवेक याला तंबूच्या आश्रयाला परतावलाय. नवीन फलंदाज पाहायला जाईल कोणत्या प्रकारची फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होईल. फलंदाज यावेळेला नक्की चांगला फटका आहे परंतु एक चिकी रन मात्र घेतलाय. चांगल्या प्रकारे फलंदाजी आल्या आल्या बॅटला स्पर्श केलाय. चेंडू एक धाव नक्कीच जोडली जाते. त्यानंतर अजूनही 3 चेंडू बाकी असतील या इनिंगचे. नक्कीच सामना आपल्या बाजूने केलाय परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. अजून 2 चेंडू बाकी असतील. अंतिमचे या इनिंगचे 2 चेंडू. नक्कीच चांगल्या प्रकारे खेळ करून आपल्या संघाला विजय प्राप्त करण्यासाठी उत्तम अशी खेळी समीर याने केली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा रूपात धावसंख्या जोडली गेली आहे परंतु यावेळेला पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आलाय. धावसंख्येत कोणताही बदल नाही आहे. यावेळेला विठ्ठल रखमाई वरवडे संघ नक्कीच यावेळेला विठ्ठल रखमाई वरवडे संघ जिंकलाय. किती रन जिंकला. 59 धावांनी जिंकला. म्हणजे विठ्ठल रखमाई वरवडे संघ 59 धाव